हे बघा केवढं मोठं पाऊल मिळालं बघा. मजा अशी आता खूप मोठा आहे बघा. 1 2 वीत आहेत जवळपास आणि यावरती बऱ्यापैकी बोटं उमटली पण आहेत. हे बघा तट परिवर्तन सुरू आहे. इकडे समोर स्टॅच्यू ऑफ युनिटी पण आहे. हे बघा आणि नंतर चला रणछोडदास मंदिर रामपुरा पहिलं स्थान आहे. मंदिर बंद होते. अरे वाह मैं तुम्हारे लिए खड़ा रहा. आता पाहिलेली एवढी सुंदर मूर्ती मला वाटलं की बनवलेली आहे, तर ही ॲक्च्युली मूर्ती सापडलेली आहे. हे बघा रणछोड राय प्रागट्य स्थान इकडे ही मूर्ती सापडली. ते आश्चर्य असतं बघा. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. आपण समोर ना आलो मग असं आपण जे बघितलं हे बघा तो मोठा नंदी होता. हे ते स्थान आहे. चला दर्शन करू पुढे जाऊ. आता आपण दक्षिण तटावरती आहोत आणि इकडं मंदिर तशी कम्पॅरेटिव्हली जास्त आहेत. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हे बघा पिल्लं पण आहे बघा छोटीशी. हे बघा छोटीशी पिल्लं त्या गठ्ठ्यामध्ये. हो हे बघा नर्मदे. नशिबवान आहेत ती नर्मदा किनारी आलेत. हे बघा आता आपण तिथून जस्ट पुढं 2-2.5 किलोमीटर आलो असू. धनेश्वरला धनेश्वर महादेव मंदिर आहे. समोर नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे. मला वाटतं दुसऱ्या परिक्रमेच्या वेळेला आम्ही तिथे थांबलेलो होतो रात्री. एकाच ठिकाणी नीम आणि मला वाटतं पिंपळ आहे. केवढं जुनं वृक्ष आहे देवाला माहीत. हां हे धनेश्वर परिक्रमा खंडामध्ये जे पंचकुबेर आहेत 5 कुबेर जे आहेत त्यापैकी हा एक आहे. वा काल आपण कुबेर भंडारे बघितला. आता धनेश्वर मध्ये लोकेश्वर महादेव धनेश्वर. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. चला आता पुढे जाऊ. लोकेश्वर महादेव. लोकेश्वराय नमः. वा चला उपास आहे म्हणून काय झालं मैया कोणाला उपाशी ठेवत नाही. एकादशी असो काही पण असो उपासाला खायला मिळालं आहे. घ्या आणखीन वाढलेलं आहे. नर्मदे सुरू करे. चला झटेश्वर महादेव आहे दर्शन करू. आणि इकडं तर एक इंटरेस्टिंग गोष्ट कळाली मला हा प्रश्न पडलेला होता. एक मिनिट. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम शिवाय. मला प्रश्न पडला की उत्तर वाहिनी परिक्रमा नक्की सुरू केव्हा झाली. पण मी जास्त वेळा ऐकलं नव्हतं. मला असं वाटायचं की रिसेंटली सुरू झाली आहे. मात्र इथं त्याची माहिती दिलेली आहे. हे बघा तपस्वी बाबा जयरामदासजी यांनी 1943 परिक्रमा शुरू केलेली आहे. और आज हम उन्हीं की प्रेरणा से उत्तर वाहिनी परिक्रमा करके पापों से मुक्त होते हैं. नर्मदे हर. ही सगळी माहिती आहे धनेश्वरची माहिती आहे. हे धनेश्वर. चला फरियाली झालं उपवासाला छान सगळं झालं. पुढं जाऊ. चला पुढचं ठिकाण मंगलेश्वर महादेव. नर्मदे हर.
भूमिपुत्रो महादशा जगदां भयकृत सदा वृष्टिकृत वृष्टिहर्ता च पीडां हरतु मे कुजा ज्यांना कोणाला मंगळ आहे त्यांना इथे येऊन पूजा करणं हे खूप लाभदायक आहे. ज्यांना कोणाला मंगळ आहे ते इकडे यावं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. या राम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बाकीचं बघा. नर्मदा किती होता मेवा हाताने काढा. द्या ना. आई गो. हा एकदम रसरशीत आहे. ह्या साईडनी काढ. बेलफळ. अहो खावा ऍसिडिटी होत नाही ना. वा. चला हे बघा बेलफळ केवढी आहेत. चला मध्ये बघा हे योगेशजी. हो आहे आहे. यांची मागच्या ह्या वर्षी झाली ना परिक्रमा तुमची. हो यावर्षी. वा. तपोवन आश्रम. चला रामानंदी आश्रम आलेला आहे. परिक्रमेत थांबलेलो होतो इथं. इथं पारच शिवलिंग आहे. रामाचं स्थान आहे. श्रीरामाचं स्थान आहे. येस या यज्ञशाळेमध्ये परिक्रमावासींची राहण्याची सोय असते आणि खूप सुंदर आश्रम आहे खरंच. एकूणच हे गोवार गाव जे आहे ना इथं तपोवन आश्रम आहे. रामानंदी आश्रम आहे. फार सुंदर आहे खरंच. आणि मैया पलीकडंच करा बघू. बुडून बघा. रामायण का तैरता पत्थर. तैरता पत्थर. हे काय गोपालेश्वर महादेव असं केदारनाथ वगैरे आहे ना त्या टाईपमध्ये शिवलिंग आहे. फार सुंदर आहे ते. आता हे ओपन आहे का हे माहीत नाही. नर्मदे हर. मागच्या परिक्रमा आलेलो तेव्हा किती साधं मंदिर होतं खरंच. इतकं छान झालं तर प्रशस्त झाले खरंच. वा. नर्मदे. ओम नमः शिवाय. 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 आता आलोय नानी मोठी पनोतीला. तर शनिदेवांचं मंदिर आहे. छान आहे. ज्यांना 7:30 वगैरे आहे निष्ठे उत्तम स्थान आहे. नानी मोठी पनोती परिक्रमेत आलेलो होतो इथं. स्थान उत्तम आहेच. कुंभेश्वर महादेव. महाजगदंब देवतो अंबा माता की जय. शनी महाराज. शनी महाराज ऊपर. नानी मोठी पनोती पनोतीचं मंदिर आहे. मोठा पनोती. नानी मोठी पनोती. 7.5 क्या. अरे हाँ ये छोटी वाली. अरे हाँ उसको पनोती बोलते हैं. बराबर बराबर. ये 7.5 बराबर बराबर. अरे राम. कुठं आहे. नीलांजन महावासम रविपुत्र छाया मार्तंड संभूतम तनुमावेश.
सूर्यपुत्र दीर्घदेहो दीर्घदेह विशालाक्षस विशालाक्षस शिवप्रियः शिवप्रियः मंदचारः नंदचार प्रसन्नात्मा प्रसन्नात्मा पीडां हरतु मे पीडा हरतु मे शनिः शनिः शं शनेश्वराय नमो नमः देवाय स्वाहाने कुंभेश्वर महादेव इकडे कुंभकर्णाने तपस्या केलेली होती. मायोधाय वरदाश्रणो नः सहीक्षयेन क्षम्यस्य जगमः साम्राज्येन दिव्यस्य चेत. चला तर कुंभेश्वरचा हा फेमस घाट आहे. बराच मोठा घाट आहे. कुंभेश्वरला स्नानाचं खूप महत्त्व आहे. अशी छोटी बनवती मोठी बनवती म्हणजे काय म्हणतात 7.5 ही यांची मंदिरं आहेतच. त्याचबरोबर तुम्ही ते सगळं जर स्नान केलं तर 100 किंवा 1000 वर्ष काशीमध्ये वास्तव्य केल्याचं पुण्य आहे एका स्नानामध्ये. त्यामुळे एक स्नान काही अवघड नाही हो. आता गुरुपलट पण आहेच, गुरुपर्वणी आहे, उत्तरवाहिनी परिक्रमा, उत्तरवाहिनी मैया आहे. परत इथं नाही आहे, पलीकडे आहे राशी. मात्र आता पर्वणी सुरू आहे तर चान्स सोडायला नको. आणखी स्नान करून घेऊ. मला अजून आठवतं आहे आम्ही वैद्यनाथ महादेवला आम्ही गेलो होतो परिक्रमेत असताना आणि पूर्ण रेती आहे आणि रेतीवरनं हा घाट बघितलेला होता. प्रचंड मला वाटतं इथनं एक 7 ते 8 किलोमीटर अंतर आहे ते. मात्र रेतीमध्ये असल्यामुळं जवळपास दुप्पट अंतर वाटतं कारण की आपण इझिली चालू शकत नाही, आपला पाय रुततो असा. त्यामुळे जरा असं अवघड पडतं. मात्र स्थान छान आहे, फार फार सुंदर स्थान आहे. श्रीयंत्र मंदिर थोडासा श्वास वाढलाय कारण की एवढं चढून आलोय. गुरुदेव दत्त.